नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार मनोहर डुमरे, अर्चना मनेरा, विकास पाटील, कमल चौधरी यांचा निवडणूक प्रचार डोअर टू डोअर सुरू असून विविध सोसायट्या चाळींना भेट देत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत निवडून येताच ज्या काही समस्या जाणवतात त्याचा निपटारा केला जाईल असं सांगण्यात येत आहे. हिरानंदानी इस्टेट सर्कल गौरव स्वीटजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडकरी रंगायतीतील लाईव्ह मुलाखत स्क्रीनद्वारे दाखवण्यात आली. यावेळी सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या प्रचारादरम्यान माजी नगरसेवक मनोहर डुमरे, माजी नगरसेविका अर्चना मनेरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. तिथे टँकरचं पाणी पितात, ही एक खूप मोठी समस्या आहे. म्हणजे 2022 नंतर आता 26ला निवडणुका होत आहेत. 4 वर्ष आमच्याकडे कोणते अधिकार नव्हते आणि त्यामुळे नागरिकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांचा थोडा राग साहजिकच आहे येणार त्यांना. पण त्यांना टेक्निकल काही माहिती नव्हती, त्यामुळे आम्ही आज ती माहिती दिली. किंवा आम्ही माजी नगरसेवक होतो, त्यांना माहीत पण नाही की आम्ही आजी आहे का माजी नगरसेवक, त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळं काही फंड्स नसल्या कारणानं काही कामं त्यांची अधुरी राहिलेली आहेत. ती आता येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही नक्कीच महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासन आणि जनता यांच्यामधले आम्ही दुवा आहोत आणि तो दुवाच 4 वर्ष निखळला होता. आता परत आम्ही ह्या निवडणुकीनंतर त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुमची सगळी प्रलंबित कामं आम्ही नक्कीच करू. जे काय स्वच्छता, पाणी आणि रस्ते, फुटपाथवरचं एन्क्रोचमेंट, हॉकर्स, ह्या काही बेसिक गरजा ज्या आहेत नगरपालिकेच्या संबंधित आणि नगरसेवकांनी कराव्यात, या बेसिक गरजा त्यांच्या आहेत. फार काही मोठ्या नाही आहेत, पण त्या सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांना 100% आश्वासित केलेलं आहे. गॅप खूप पडलाय. 5 वर्ष आधी, त्यामध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, आता 4 वर्ष कार्यकाळ संपलाय. आम्ही तेच एक्सप्लेन करतोय की स्पीड आधी कमी होती, आता होपफुली जास्ती लवकर होईल काम. ते एक्सप्लेन करतो आम्ही आता. आणि मतदान प्रोसिजर एक्सप्लेन करतोय. त्याचं मतदान वेस्ट जायला नको आहे. मतदारांना मी हेच आवाहन करते की बघा कसं काय 9 वर्ष जेवढी आम्ही आधी कामं केली आहेत, जेव्हा आमच्या हातात नव्हती तेव्हाही कामं केली आहेत. तर मला वाटते मतदार हे लक्षात ठेवतील आणि आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण MMR क्षेत्रातील मूलभूत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, कचरा आणि पाणी पुरवठ्याच्या समस्यांवरील कृतीशील आराखड्याचे सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केले आहे. राजकारण विषयक पर्यावरणपूरक विकासाचे व्हिजन मांडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहराची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चासत्र ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे
पार पडलं. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, प्रदेश सचिव माधवी देसाई, भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले इत्यादींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान देवाभाऊंच्या या विशेष चर्चासत्रांच्या 24 ठिकाणी केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. ठाणेकरांच्या मनातील प्रश्न, शहराचा विकास आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे तसेच MMR क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या 5 वर्षातील मेट्रो संकल्पपूर्तीचा तर 2030 पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी कनेक्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. कोस्टल रोडची ही कनेक्टिव्हिटी रिंग करून सर्व वाहतूक भविष्यामध्ये शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करणार असल्याचं स्पष्ट करताना शेवटच्या व्यक्तीपर्यंत कनेक्टिव्हिटीचे नियोजन केलं असल्याचं सांगितलंय. घनकचऱ्याच्या आणि डम्पिंगच्या समस्येवरती त्यांनी भविष्यातील उपाय सांगताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार पुढील 3-4 वर्षामध्ये सर्व डम्पिंग बंद करून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. MMR क्षेत्राचा ग्रोथ हब असा विकास, बोडबंदर रोडची समस्या सुटण्यासाठी 200 नॉटिकल माईल्सचा विचार करून कोलशेत दिवा येथे 5 जेटी उभारणार, तसेच वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचं सांगून ठाण्यात इन्क्युबेशन सेंटरबाबतचं नियोजनही फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडले. सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत. त्यामुळे कम्युटेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय. सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता बसेस घेतो सगळ्या महानगरपालिकांमध्ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. बसेसने आपण जोडतो. आणि यातला तिसरा टप्पा काय आहे? तिसरा टप्पा आहे MMRच्या ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा. आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं. आता सिंगल ॲपवर, सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही MMRची सिंगल अथॉरिटी केली आहे. या अथॉरिटीमध्ये एका ॲपवर, एका तिकिटावर MMR रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल, त्या ठिकाणी सबर्बन रेल्वे असेल, त्या ठिकाणची बस असेल, किंवा मुंबईतली मोनो असेल, किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल, एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल. आणि तुम्हाला तुमच्या ॲपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथनं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे, अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि MMR रिजनची अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी, म्हणजे हे जे 475 किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठेही जा, सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल. अशा पद्धतीनं याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलंय. वा वा वा. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत ठाणे महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, कोपडी, वागळे, उथळसर प्रभाग समिती येथे व्यापक स्वरूपामध्ये सार्वजनिक शौचालय, टॉयलेट डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहीम राबवण्यात आली. आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सूचनेनुसार ही स्वच्छता मोहीम सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असल्याचं घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी सांगितलंय. ही स्वच्छता मोहीम सकाळी 10 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक शौचालयाची सखोल स्वच्छता, निर्जंतुकीकरण व परिसर सौंदर्यीकरण हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या अभियानांतर्गत नौपाडा, कोपरी, वागळे, उथळसर प्रभाग समितीतील प्रत्येक सुलभ शौचालय अशा एकूण 75 सार्वजनिक शौचालय व त्यांचा परिसर सखोलपणे स्वच्छ करण्यात आला आहे. शौचालय परिसरातील दुर्गंधी, कचरा, साचलेली माती, डाग पूर्णतः काढून टाकण्यात आले. स्वच्छतेनंतर फायलेरिया विभागामार्फत सर्व शौचालय व परिसर जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेदरम्यान डांबर गोळी, एअर फ्रेशनर, फिनेल, ॲसिड, ब्लिचिंग पावडर इत्यादी साहित्याचा वापर करून शौचालय निर्जंतुक, स्वच्छ व वापरास योग्य करण्यात आली आहेत. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये निवडून आलेले सर्व 12 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. हे नगरसेवक सत्तेसाठी नाही तर विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत. जनतेने येथील नगरसेवकांना निवडून दिलं होतं. त्यांनी जनतेला विकासाचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे हे नगरसेवक प्रवेश करून
त्यामुळे हे नगरसेवक पक्षप्रवेश करत असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला होता. त्यामुळे त्या नगरसेवकांच्या निलंबनाची कारवाई काँग्रेस पक्षाने केली होती. त्यानंतर बुधवारी रात्री नगरसेवकांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची तयारी दर्शवली. बुधवारी रात्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेत त्याबद्दलची माहिती दिली आहे. चव्हाण म्हणाले की काँग्रेसचे सर्व नगरसेवक महिला आघाडी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हे नगरसेवक सत्तेसाठी नाही तर विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत. जनतेने तेथील नगरसेवकांना निवडून दिलं होतं. त्यांनी जनतेला विकासाचं आश्वासन दिलं होतं. सरकार गतिमान पद्धतीने काम करत असल्याने जनतेला न्याय देता येईल. त्यामुळे हे नगरसेवक पक्षप्रवेश करत असल्याचं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. नमस्कार. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका या 2 तारखेला 20 तारखेला झालेला निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर निकालामध्ये करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्या सगळ्या भागांमध्ये सातत्याने काम करणारे काँग्रेसमधील ही नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळपासून प्रेसमध्ये काही बातम्या सुरू झाल्या. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना त्यामधली काही विषय हे सांगावेत, त्या दृष्टिकोनातून आज बैठकीच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आलो होतो. तर ठाण्यामध्येच रात्री आपण प्रेस घ्यावी तर थोडंसं ठरवलं. काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व, त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडची काँग्रेसमधली टीम, महिला आघाडी, आजी माजी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे कळावं म्हणून त्यांचे नेते प्रदीप पाटीलजी हे समवेत आहेत. त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी हे सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा भव्य असा प्रवेश हा आम्ही माझ्या सवडीनुसार आज किंवा उद्या, कारण माझे कार्यक्रम पूर्णच्या पूर्ण लागलेले आहेत, त्यामुळे या 1-2 दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे, त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत. हो, सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी, सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. फक्त आम्ही अंबरनाथ शहराचा विकास झाला पाहिजे. योग्य नगराध्यक्ष निवडून आलेला जनतेचा कार्य तो मान्य करायला पाहिजे. जनता पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कमी असले तरी पण नगराध्यक्ष निवडून दिला ही महत्वाची गोष्ट असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चाललेलो आणि जी लोकांची कामं अडचणीची राहिलेली आहे ती सोडवण्याकरता मग आमच्याकडे पर्याय हा भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचं समर्थन दिलेलं होतं आणि गट स्थापना केली होती. त्यानुसार आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे आणि आता आम्हाला असं वाटतं की पक्षात कुठे जावं तर आम्ही जिथे गट स्थापन केलेलं आम्हाला तिथेच जाणं आहे आणि आम्ही ते भारतीय जनता पार्टीला समर्थन आणि आज आम्ही त्यांच्यामध्ये आमची प्रवेश केलेला आहे. आणि आज आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही माननीय आमचे चव्हाण साहेब यांच्याकडे इथे आलेलो आहे आणि या दृष्टीने आम्ही विकासाकडे जो विकास करतो आम्ही पुन्हा मी म्हणतो का अंबरनाथ. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.